बरं आता काँग्रेस जी आहे, काँग्रेस सोबत आपली काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी झालं नाही. आता परभणीमध्ये नाही. सेक्युलर मताचं विभाजन होईल असं वाटत नाही? हे बघा, आम्ही काँग्रेसला सगळीकडे युती करायला प्रस्ताव दिला होता. बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असा झालाय की काँग्रेस ही भाजपशी काम करते आणि डायरेक्ट भाजपच्या पेरोल वरती काँग्रेसचे नेते आहेत, किंवा ईडीच्या भीतीने, जेलमध्ये न जाण्याच्या भीतीने, किंवा प्रणितीताईंसारखं पुढे भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या भीतीने ते भाजपच्या लीडरशिपच्या चांगल्या गुड बुक्स मध्ये राहायचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून बरीच लोक जिकडे भाजपच्या प्रणित काँग्रेस काम करते तिकडे ती भाजप प्रणित काँग्रेस वंचितची युती नाही करत. जिकडे काँग्रेस प्रणित काँग्रेस आहे तिकडे वंचितची युती सहजपणे झाली. आपल्याला असं वाटतं की आता दलित मुस्लिमांना वंचित शिवाय पर्याय नाही? दलित मुस्लिमांना वंचित शिवाय पर्याय 2019 पासून नव्हता, पण आता दलितांना आणि मुसलमानांना ते कळलंय, म्हणून एक मोठा कल आपल्याला दिसतो. काय परिस्थिती राहील महानगरपालिकेच्या निवडणुकीत? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 पेक्षा जास्त शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडी खातं खोलेल. मी नुसतं ह्याच्यासाठी उत्सुक आहे की किती आकडा येतो आणि सत्तेत किती ठिकाणी जाऊ शकतो हे बघायला.